द्राक्ष खायला लागले तर उतरून गेलं कुठं गाड्यावर द्राक्ष आणले बायकोला एक सगळं टाक दिला तर हा एवढा कसा हाडळायचा इतका मला कसं करते ते आठवण दाखवते ते अहो द्या की काहीतरी टाइमपास करू नको टाइमपास म्हणजे मी राहिला की नाही खायचं खाऊ दे थांब आधी खाऊ दे थांब डाएट वर नाही सकाळ डाएट वर राहाय एक भाकर कुठे खाल्ली एक भाकर वांग्याचं कालवण भरलेलं केलेलं खाल्लंय बोला टाइमपास करून मला खायला कमी पडते कमी पडतंय आणा इकडे ते असं काउंट जरा सगळ्यांना तर आणा इकडं नाही काय नाही तशीच खायला चालू केली असं ते खायला ते बिंदुताना आपल्याला काय टचतंय बी त्याच्यावर किती केमिकल फवारलेलं असतं भाऊजी धरा गाडी जरा नीट चालू आपण आई मनात बसले आणि वाटायला लागले मला नकोच मला नकोच मला नकोच घ्या सगळं तुम्हाला मला नकोच बागला खाऊन खाऊन एक आपण काढत एवढं राहिलं या आता कसं रुसलं बाय अजून आहे का सफरचंद माझं सगळं काय बिचारी मला खाऊ सुद्धा दे ना तुम्ही एका साईडनं खा मी एका साईडनं मला नाही बाबा पुरत नाही आणा घ्यावं इकडे काय विचारते मोबाईल जरा माग दाखवा आम्ही सगळे कुणाच्या हातात खायचं आता नाही ह्यांना विचारलं होतं मी आता आज जोडीने बसली बघा जवळ जवळ हे बघा पहिला अंतर असायची आणि ह्याची बरं का मित्रांनो ह्याची जोडीदारी जोडीदारी इकडे साईडला म्हणजे तात्या अजून जोडीदारी नाही यायच्या तात्याला आमची अजून मालकीन बाई यायची मित्रांनो निघालोय बघा कोल्हापूरला चाललोय आम्ही आता दिगंजीवरनं पुढे आलोय थोडस केमिकल भरलेलं आहे कोणाला खायचंय द्राक्ष तुम्हाला नाही मला नको खाऊन खाऊन बघलं देव पूजायला लागला काय स्वतःचं पोट भरलं आणि आता दुसऱ्याला म्हणायचं दोन काढलं पाहिजे नाही का भुकच्या पुढं काय आता ही दोन खायला अगं पहिली माणसं तळ्यातलं पाणी पित होती हाय अशी मट वंजळीनं आता तुम्ही फिल्टरचं पिऊन आजारी पडा लागलाय आम्ही गलसाने आहे का मी वर्षी आजारी आम्ही आहे ना खालचं झऱ्याच पाणी बरोबर आहे ना तळ्या खालचं मग काय डबर पाडून एक गाय होते मित्रांनो ती गाय घेऊन जाय अजून ताण लागेल तर डबर पाडायचं नाल्या खाली आणि त्यातलं पाणी प्यायचं पहिल्यात हा सोडून आणि लोकांच्या नावात चराय ठेवायचं संचाला गाय माघारी यायची गोट्या खेळत बसायचो विटी दांडू चलसा गदगया लय खेळ होत चलसा मी आमच्या गावाकडले मसर चालले लहानपण तसं लय भारी सगळ्यात आपलं गेलं तसं आताच्या पोरांनी लहानपणच बघायला चांगलं भेटत नाही जनावर काय का जनावर राखायला मिळतंय का शेरड मिळतंय आताची पोरं मोबाईल मध्येच बघते ती गावाकडे काय चाललंय गावाकडच्या लेकरांना माहित नाही नेट काय गावाकडची माझ्या आमची तर शेरड मस्त राखली कनाकन नाही दहावी बांधायची कशी ह्यातनं माहित होतं सगळं अरे शिवची भरा मग काय संपदा मग काय त्यात मित्रांनो हे आहे सफरचंद ही माझ्या खास जिगरी दोस्तानं शरद न दिलंय बघा द्राक्ष बी दिली त्यांना आणि हे बिन जाता जाता मला माझ्या गाड्यावरच एक सफरचंद खा पोट लाटाय बघा जवळजवळ पाव किलो आहे वाटतं तुला नाही दिलं ना मला दिलंय तुम्ही गेला तुम्हाला देणार तुला उतरायला गाडीत काय होतं माझं पाय दुखते याचा अर्ध मी खाणार अर्ध माझ्या गुडघ्याला द्यायचं नाही नाही बायकोपेक्षा मेहुण्यालाच लायचो मेहुणीला लावते ते माहित होतं पण आता मेहुण्याला लावते ते पहिल्याला लावते आता एवढ्या दिवसात मेहुण्याला बायको रोज खायची हॅलो
हॅलो मेसेज आवाज कमी करा. हॅलो हा बोला. राम राम. काय नाही जरा कोल्हापूरला निघालोय. संध्याकाळी बोलू संध्याकाळी. पुनम ताई तिथनं धरा घ्यावा आम्ही नीट दिसतोय हात तो काय लागला तात्याचा मग चल मला तिथनं मला धरा येत नाही असं मध्ये बसवलं या तात्या बोटात लय भारी बसते बरोबर. हा ना. ऑलरेडी दाखल झालेले तात्या. आमच्या बोल की. काय बोलू आता भावाला कसं चाललंय काय. भावाला जेवण बी केलं नाही भावाला तिसरीकडूनच खाऊन ती काय पुरगी काय म्हणली विचार ती म्हणजे जुळवाजुळवी करायची होती काय झालं. आता ते 2 वर्ष झालं जुळवाजुळवी करते पण भाऊ काय लग्नाला तयारच होत नाही. असं आहे काय. नुसतं करायचंय लगीन आणि मंडपात बसायचंय पिन आता कधी करायचंय काय माहिती. आपण काय मागे लागायचं नाही जेव्हा येईल तेव्हा येईल वहिनी. करायचे पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी का गेल्या वर्षी म्हणलं होतं पुढच्या वर्षी करायचं. आहे ना का. आता पुढच्या वर्षी करायचं तात्याचं लग्न. तर बघा मित्रांनो चांगली सुसंस्कारी असलेली मुलगी आमच्या कुंडू तात्यासाठी. होय होय पण तात्याला केली पाहिजे. अशी साडी पी घालून पुन्हा असं लग्नाच्या आधी साड्या घालते का पुरे म्हणजे लग्नाच्या आधी ट्रेनिंग असावं साडी बिडी नेसायचं. होय होय चटणी द्यायची ना. चटणी जमा करायची. चटणी आहे तूप आहे. चटणी तूप इथं कुरिअर ऑफिसला टाकायचं आहे. मित्रांनो इथं आठवडीत आमचं कुरिअर ऑफिस आहे. इथं आमचं आता- नाही या कंपनीच आहे. चटपटी. इथं आता जमा 1 मिनिट करायचं. पकडत आहे. सफरचंद धर तुला थोड्या वेळ गिफ्ट म्हणून मी आलो जमा करून. तर जमा करायला चालले तर म्हणून बघा हे घेतलंय इथं सफरचंद. हाय कुरिअर ऑफिस येतो जमा करून लगेच. पलीकडे आहे तात्याच्या पायात. हॅलो हा गावठी पूनम. हा कुणाला लावायचंय तुम्हाला. हा हा मसाला मग व्हॉट्सअपला ऍड्रेस पाठवा की. हा पाठवा तुमची. 1 किलो 700 रुपये. 700 रुपये. कोण अडवत नाही काय नाही डायरेक्ट. हा पर्सन सगळे सप्लाय होते. होय होय काळा मसाला. होय होय. ओके ओके बिलकुल पाठवून लगेच. ठीक ठीक चालतं. आ थोडं बघा लागते ना. आम्ही सांगोला तालुका लोटेवाडी गाव. तालुका सांगोला लोटेवाडी गाव. व्हॉट्सअप करा. थोड्या वेळानं करा थोड्या वेळानं. व्हॉट्सअपला पाठवते मला नाही की तसलं व्हॉट्सअपला मेसेज करायचं. ते कुरिअर मध्ये गेलं की मेसेज करणार. तर मित्रांनो चाललोय बघा आम्ही आता कोल्हापुराला. हो काही रात्री घेतलेली साडी हो काही अशी दिसतीये. कसली साडी आहे. डोला सिल्क. डोला सिल्क. तर कशी वाटते सांगा. रात्री तुम्हाला बॉक्सात अंधारात दाखवली होती पण आता अंगावर घातल्यावर कशी दिसते बघा. कार्यक्रमात बी भेटला वेळ तर आम्ही ब्लॉग बनवतो नाहीतर मग अशी साडी तेवढी बघून घ्या. फोन यायला लागले तर बघा चटणीच्या ऑर्डर साठी. हॅलो 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 ऍड्रेस थोड्या वेळाने पाठवतो. हा थोड्या वेळाने पाठवते. हा कोणचा उचलायचा कोणचा ठेवायचा. तर चला मित्रांनो आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.